डॉक्टर कविता राणे, लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. भारतामध्ये फायद्याचा धंदा कोणता असा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर उत्तर काय असेल? पार रिअल इस्टेट पासून ते पाणीपुरीच्या गाड्यापर्यंत तुमच्याकडे ऑप्शन्सचा भडीमार असेल, वेगवेगळे ऑप्शन्स असतील. पण भारतामध्ये सगळ्यात तोट्याचा धंदा कुठला असा प्रश्न जर मी विचारला तर तुमच्याकडे एकच उत्तर असेल, शेती. भारतामध्ये सध्या शेतीची जी परिस्थिती आहे ना, ती पाहता या शेतीच्या धंद्यात कुणाला फायदा होऊ शकतो यावर विश्वास असण्याची गरजच नाहीये. गेले अनेक दिवस महाराष्ट्रातला कांदा उत्पादक शेतकरी हेच दुखणं ओरडून ओरडून सांगतोय. किलोला 15-16 रुपयांचा खर्च करतोय, कांदा पिकवतोय आणि बाजारात आल्यावर व्यापारी त्या कांद्याला भाव किती देत आहेत? 2 किंवा 5 रुपये किलो. एकरभरातला कांदा फक्त बाजारात आणायला जितका खर्च झालाय ना, तोही हातात येत नाहीये अशी अवस्था. अनेक शेतकऱ्यांनी तर रागानं कांदा रस्त्यावर फेकून दिलाय. बरं, सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे ही परिस्थिती फक्त याच वर्षी तयार झाली आहे का? तसंही नाही. गेली अनेक वर्ष शेतकरी याच काळा सहन करतायत, हमी भाव मागतायत, कोल्ड स्टोरेज मागतायत. पण कसलं काय, कांदा पिकवणं नुकसानीतच. यावर्षी कांद्याचा प्रश्न चिघळल्यावर सरकारनं नाफेड मार्फत कांद्याची खरेदी सुरू करण्याची घोषणा केली आणि दुसरीकडे खरेदीचा भाव थोडासा वाढवला, पण तोही फक्त नाशिकपुरता ठेवला. आता कांदा काय फक्त नाशिकमध्येच पिकत नाही ना, त्यामुळे आज राज्यभरात आणखी भडका उडाला. शेवटी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह आज मुख्यमंत्री दिल्लीला पोहोचले. अमित शहांसोबत चर्चा केली, पण त्यातूनही तातडीचा तोडगा अजून तरी समोर आला नाहीये. भाव वाढले की ग्राहक नाराज आणि भाव कमी झाले की शेतकरी नाराज अशा कात्रीमध्ये हा कांदा अडकलाय. आज नाही, गेली अनेक वर्ष. जोपर्यंत कांद्याची धोरणं ग्राहक केंद्री राहतील तोपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्याचे हाल थांबणार नाहीत. पण तोपर्यंत या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार धोरणं बदलण्याच्या दृष्टीनं विचार तरी करणार का, हा सवाल आहे. या सगळ्या संदर्भात बोलायचंय, पण त्या अगोदर पाहूयात स्पेशल रिपोर्ट. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कांदा प्रश्न पेटलाय. कांद्याचे दर प्रति क्विंटल 200 ते 300 रुपयांवर घसरल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले. त्यानंतर केंद्र सरकारनं 1235 रुपये प्रति क्विंटलनं कांदा खरेदी करणार असं जाहीर केलं. पण हा निर्णय फक्त नाशिक जिल्ह्यापुरता असल्यानं अन्य जिल्ह्यातले कांदा उत्पादक शेतकरी नाराज झाले. नाफेडची तुम्ही म्हणता की नाफेडची खरेदी चालू आहे, आज सगळीकडे व्हायरल होते की नाफेडची खरेदी. नाफेडची खरेदी फक्त नाशिकमध्ये चालू आहे आणि आज जरी विचार केला तर नाशिकमध्ये मार्केट बंद आहे. तर सोलापूरला एकही त्यांची गोणीची खरेदी चालू नाही. पुणे जिल्ह्यातील मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीतील कांद्याचे लिलाव आज राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं बंद पाडले. कांद्याला हमी भाव मिळाला पाहिजे अशी विरोधकांची प्रमुख मागणी आहे. आमचं म्हणणं आहे की 15 रुपये 80 पैशाचा तुम्ही निर्णय घेतला तो फक्त एका नाशिक जिल्ह्यापुरता. राज्यामध्ये इतर कांदा उत्पादक नाहीत का, देशामध्ये नाहीत का, मग तो निर्णय इकडे का नाहीत? कांदा प्रश्नावर आज नवी दिल्लीत महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, नाफेडचे अधिकारी आणि अन्य अधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते. 45 मिनिटं चाललेल्या बैठकीत कांद्याच्या मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा झाली. मुळात अवकाळी पाऊस, इराण युद्ध अशी अनेक संकटं एकाच वेळी आल्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी पुरता रडकुंडीला आलाय. राज्य सरकार आणि केंद्र सरकार या कांदा उत्पादकांना काय दिलासा देतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते गणेश हाके. गणेशजी नमस्कार. नमस्कार. काँग्रेसचे प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. काकासाहेब नमस्कार. नमस्कार. शेतकरी नेते अजित नवले आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होत आहेत, जे बरे गेले अनेक दिवस या प्रश्नावर आपली वेगवेगळी मतं मांडतायत. अजित सर नमस्कार. नमस्ते. आणि कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. भारतजी नमस्कार. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. भारतजी, आपल्यापासून सुरुवात करूयात. काय आजचा दर काय आहे? म्हणजे काही ठिकाणी थोडासा भाव वाढल्याची जी चर्चा होती, थोडा वाढलाय का? नाफेडची खरेदी सुरू होते त्यामुळे बाजारावर काही परिणाम झालाय का, की परिस्थिती जिथल्या तिथेच आहे? परिस्थिती जैशी ती आहे. काल परवा नाही किंवा या महिन्यात नाही, मागच्या अनेक महिन्यांपासून आणि मागच्याही वर्षी
2025 मध्ये असेल, 2026चा आता अर्ध वर्ष संपत आलंय. हम्म, कांद्याच्या उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वात कळीचा मुद्दा आता बनलेला आहे की कांद्याला तोडीमोल मातीमोल दर मिळतोय. हम्म, आणि हे होत असताना सरकारने राज्यात केंद्रात जर एकाच पक्षाचं सरकार आहे, हम्म. अति तातडीने याची उपाययोजना करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम करण्याऐवजी सरकार फक्त बैठका, समित्या आणि घोषणाबाजी आणि वेगवेगळे वेळकाळूपणाची कारणं शोधून शेतकऱ्यांना अक्षरशः संकटात टाकत आहे. हम्म, हम्म. आमच्या याच्यामध्ये सरकारला असं म्हणणं आहे की तुम्हाला जर शेतकऱ्यांसाठी काही करता येत नसेल हम्म. तर किमान कांद्याच्या बाजारभाव वाढण्यामध्ये तुम्ही हस्तक्षेप जो इथून मागे केलेला आहे हा. याचा परिणाम म्हणून आज आम्ही भोगतोय की आमच्या कांद्याला बाजारभाव मिळत नाही. एकीकडे कांद्याला भाव मिळत नाही, दुसरीकडे खतांचे आणि औषधांचे दर आता वाढत चालले, बरोबर. महागाई वाढत चालली, डिझेल आम्हाला महाग घ्यावं लागतंय. आमचा चाळींमध्ये कांदा जो आता काही दिवसापूर्वी ठेवला होता, साठवला होता, तोही आता सडायला लागलाय. राज्यातलं सरकार जे म्हणते की आम्ही 1235 रुपयांनी कांदा घेऊ, आज म्हणते 1580 रुपयांनी कांदा घेऊ. हम्म. आता तुमच्या रिपोर्टमध्ये दाखवलं गेलं की फक्त नाशिकचाच कांदा काय, इतर जिल्ह्यांचा कांदा नाही. अगदी बरोबर आहे, फक्त नाशिकचाच नाही तर संबंध महाराष्ट्राचा आणि देशातल्या कांदा उत्पादकांचा कांदा किमान 3000 रुपये क्विंटलने सरकारने थेट खरेदी करावा, हम्म. ही आमची वारंवार मागणी आहे. आणि त्या मागणीला सरकारने अति तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. आणि दुसरी महत्वाची मागणी की आता मागील कालावधीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा कांदा कवडीमोल मातीमोल अत्यल्प दरात विकला गेलाय, या शेतकऱ्यांना अति तातडीचे 1500 रुपयाचं अनुदान त्यांच्या खात्यात त्वरित जमा करावं. हाच आता सर्वात महत्वाचा उपाय कांद्याच्या या प्रश्नावरती सध्या तरी दिसत आहे. बरं. अजित नवलेजी, अनेक प्रश्न आहेत कांद्या संदर्भातले, पण आता जेव्हा हे भाव कोसळलेले आहेत, याला प्रामुख्यानं काय? पीक जास्त झालंय, एकाच वेळी पीक बाजारात आलंय, हे नेहमीचे मुद्दे आहेत की याहीपेक्षा जास्त धोरणात्मक मुद्दे कांद्याचे भाव पडण्यासाठी कारणीभूत ठरलेत? हे बघा, भरत दिदोळे हे अत्यंत शेतकरी निष्ठ अशा प्रकारचे संघटक आहेत हम्म, आणि त्यांनी बरोबर मुद्दा उपस्थित केलेला आहे की आतापर्यंत सरकारने जे वेळोवेळी इंटरव्हेन्शन केलेलं आहे हा. त्याचा परिणाम म्हणून आज आम्ही तोट्यात आहोत. हम्म. मी आपल्याला उदाहरणच देतो ओके. की डिसेंबर 2024 ला सरकारने ज्यावेळी निर्यात बंदी लादली हम्म. त्यावेळी आम्हाला 4500 रुपये दर मिळत होता. ओके. निर्यात बंदी लादल्या लादल्या 1200 पर्यंत भाव कोसळलेले आहेत. हा. आता मे 2024 ला परत त्यांनी निर्यात बंदी उठवली, हम्म. तरी सुद्धा $550 हे प्रति टनाचं निर्यात शुल्क हे त्यांनी लागू केलं आणि त्याच्यामुळे आम्हाला आमच्या कांद्याला तेव्हा सुद्धा भाव मिळालेले नाहीये. हम्म. ज्यावेळी आमचे भाव पडतात कांद्याचे त्यावेळी मदत करण्याची अपेक्षा आम्ही ठेवतो. ज्यावेळी आम्हाला 2 रुपये मिळतात त्यावेळी जे हे अशा प्रकारे शेतकरी विरोधी धोरण घेतलेलं असतं त्याच्यातून जी शेतकऱ्यांची एक प्रकारे लूट झालेली असते, त्या लूट वापसीचा परिणाम म्हणून आम्ही तोट्यात मागणी करतो आहे की आता आम्हाला मदत करा. हम्म. एकदम बरोबर मागणी आहे की ज्यांनी ऑलरेडी कांदा विकून झालेला आहे, तोट्यात विकलेला आहे, त्यांचं नुकसान सुद्धा भरून देण्याची मागणी जी आम्ही करतोय की 1500 रुपये द्या, ही त्यातून आलेली आहे. त्यामुळे सरकार जबाबदार आहे, सरकारची धोरणं जबाबदार आहे आणि त्यामुळे सरकारनेच भरपाई केली पाहिजे, हे त्याच्या मागचं जस्टिफिकेशन आहे. सरकारने त्या पद्धतीची भूमिका ही घेतली पाहिजे. बरं. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की निर्यात बंदीचं जे धोरण आहे किंवा निर्यातीच्या संदर्भातली बदलती धोरण आहेत ती शेतकऱ्यांसाठी सध्या सगळ्यात जास्त घातक ठरतात. काकासाहेब, तुमचं मत व्यक्त करा, म्हणजे मग मला सगळ्यांचीच मुद्दे घेऊन गणेशजींकडे जाता येईल. तुमच्या मते काय झालं? म्हणजे तुम्ही सध्या रस्त्यावर उतरताय, आंदोलनं करतायत, तुमचे पक्षाचे वेगवेगळे नेते सध्या सरकारला जाब विचारतायत, काय अपेक्षा आहे पण तुमची? आपण जर बघितलं तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची अवस्था आई खाऊ देणं बाप भीक मागू देणं अशा प्रकारची अवस्था या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची झालेली आहे. हम्म. त्याला कारणीभूत कोण आहे तर हे शासन कारणीभूत आहे. त्याची वेगवेगळी कारण आहेत. तुम्ही एकीकडे जर बघितलं तर या राज्यातला शेतकरी जगू द्यायचा नाही, कुठल्याही परिस्थितीत हा शेतकरी पिचलेला ठेवायचा, कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची प्रगती होऊ द्यायची नाही, ही प्राथमिक भावना या महाराष्ट्रातल्या या शासनाची भूमिका राहिलेली आहे. त्याचं कारण अनेक आहेत. आपण जर बघितलं तर काल परवा वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून मला बघायला मिळालं की बुलढाणा असेल, यवतमाळ असेल, अमरावती असेल, इकडं शेतीच्या कामासाठी डिझेल मिळत नाही. म्हणजे शेतकऱ्यासाठी संकट जेवढी शासनानं तयार केलेली आहेत त्याच्यापेक्षा जास्त संकट या प्रशासनानं तयार केलेली संकट अधिक आहेत. त्यामुळे शासन आणि प्रशासन या दोघांनी शेतकऱ्याला अडचणीत आणण्याचा एक सामूहिक कार्यक्रम राबवलाय का काय, असा मला प्रश्न विचारलेला आहे. आपण बघितलं तर शेतकऱ्याची भावना काय हो? शेतकऱ्याच्या पिकवण्याचा खर्च 1800 रुपये प्रति क्विंटल हा शेतकऱ्याच्या उत्पादनाचा खर्च आहे. त्याची भूमिका काय? आम्हाला 3000 रुपयापर्यंत आम्हाला भाव द्या,
30 रुपये आम्हाला हमी भाव द्या प्रति किलो, त्याची साधी मागणी आहे. तुम्ही वेगवेगळ्या कामासाठी हजार कोटी रुपयांचा चुराडा करताय, जाहिरातीसाठी 2-2 हजार कोटी रुपयाची चुराडा करताय. त्या सीलिंगच्या त्या नवीन जो तुम्ही रोड केलाय कोस्टल रोड, त्याच्यावरती त्या गाण्यासाठी तुम्ही कितीतरी कोटीचं टेंडर काढताय. ज्या गोष्टी गरज नाही त्या कोट्यावधी रुपयांचा चुराडा करताय का, तर तुमच्या मार्केटिंगसाठी. परंतु या देशाला जगवणारा, या राज्याला जगवणारा, या शेतकऱ्याची आज बाजू घेणार कोण? बर, हे शासन अतिशय खोटारडं शासन आहे. ठीक आहे. हे शासन शेतकरी विरोधी शासन आहे आणि या शासनाला, या प्रशासनाला शेतकऱ्यांना कोणतीही मदत करायची नाही. त्यामुळे निश्चितपणे आजच्या या राज्यात चाललेल्या शेतकऱ्याच्या आंदोलनाला हे शासन कारणीभूत आहे. बर, त्याचे ठीक कारण आहे. अनेक आहेत. ठीक आहे, तुमच्याकडे आपण येते बघितलं. परत. ठीक आहे, तुमच्याकडे येते मला परत. अजून गणेशांना मला- येते मला- नंतर. मला एक अजून मिनिट. सांगू तर एवढे प्रश्न उपस्थित केले तर त्याची उत्तरं द्यावी लागतील. गणेशजी, मुद्दा असा आहे की 2-3 महत्वाचे प्रश्न कांद्याच्या संदर्भात उपस्थित झालेत. एक, कांद्याला हमीभाव दिला जात नाहीये. दुसरं, आता सरकारनं जो काही तात्पुरता उपाय केलाय तो एका नाशिक जिल्ह्यापुरता केलाय. असा कसा फक्त एका जिल्ह्यापुरता शेतीसारख्या मुद्द्यावर निर्णय घेता येईल? आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं, वारंवार शेतकरी हे म्हणतायत की कांदा निर्यातीच्या बाबतीत जे धोरण आहे त्याच्यामध्ये सातत्य ठेवा. ते धोरण जर सतत बदलत असेल तर ते इकडे फायनली साध्या सुद्धा शेतकऱ्याला त्याचा परिणाम भोगावा लागतो. त्याला मिळणारे 2 पैसे त्याच्या खिशातनं जात आहेत. जर हे गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे तर त्याच्यावर उपाय का होत नाहीये? आणि कांद्याच्या निर्यातीच्या धोरणांमध्ये सरकार सातत्य का ठेवत नाहीये? नाही, माननीय नवले साहेब, काकाजी यांचं म्हणणं मी ऐकलं, तिघोळे साहेबांचं पण म्हणणं मी ऐकलेलं आहे. माझं असं म्हणणं असं आहे की या सगळ्या गोष्टीला सरकार कारणीभूत आहेत अशा पद्धतीचा जो आरोप केला जातो तो अत्यंत चुकीचा आहे. बर, याचं कारण असं आहे की कुठलीही नैसर्गिक आपत्ती असेल किंवा एकूण जागतिक परिस्थितीमध्ये उद्भवलेले काही प्रश्न असतील, परिस्थिती असेल, या सगळ्या गोष्टीचा परिणाम म्हणून शेतीमाल असेल किंवा अन्य कुठल्याही गोष्टी असतील त्याच्या भावाच्या संदर्भामध्ये काय होतं की कमी जास्त अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते. आता प्रामुख्याने कांदा हा नाशिक जिल्ह्यात जे उत्पादित होतो तिथं मोठ्या प्रमाणात, म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढा कांदा होतो तितकाच कांदा एका नाशिक जिल्ह्यामध्ये होतो, अशी परिस्थिती आहे. आणि काय झालं की या वेळेलाच कांद्याची अशी परिस्थिती का निर्माण झाली याची थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेतली पाहिजे. मुळात 3 प्रकारचा कांदा असतो, एक लाल कांदा, पांढरा कांदा आणि आता हा उन्हाळी कांदा. लाल कांदा, पांढरा कांदा याच्या संदर्भामध्ये काही कांद्याचे प्रश्न निर्माण झाले का? कांद्याला भाव नव्हता अशी परिस्थिती निर्माण झाली का? उन्हाळी कांद्याला अशा स्वरूपाची परिस्थिती का निर्माण झाली? तर याचं कारण असं आहे मध्यंतरी झालेला पाऊस, त्यामुळं झालेलं कांद्याचं नुकसान. आणि काय, कांदा भिजल्यामुळे कांदा जो उन्हाळी कांदा साधारणतः 5-7 महिने टिकतो, परंतु हा उन्हाळी कांदा भिजल्यामुळे तो जास्त काळ टिकू शकणार नाही आणि तो नासून जाईल, आपलं नुकसान होईल या भीतीपोटी सर्व शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आपला कांदा, उत्पादित केलेला कांदा हे बाजारात घेऊन येतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे. ओके. आणि एक हे कारण आहे. दुसरं कारण असं आहे की ज्याबद्दल निर्यातीच्या संदर्भात माननीय नवले साहेबांनी सांगितलं की आज कुठल्या प्रकारची, म्हणजे निर्यातीला बंदी आहे का आज कांद्याच्या, पण परिस्थितीच आज जागतिक परिस्थितीच अशी आहे. युद्धाच्या परिस्थितीमुळं जो कांदा आपण ज्या देशांना पाठवतो तो मुख्यतः याच्यामध्ये गल्फ कंट्रीज मध्ये मोठ्या प्रमाणात आपला कांदा जात होतो. ते फार मोठे आपले ग्राहक होते कांद्याचे. पण तिथंच फार मोठ्या प्रमाणामध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. इराण सारखे वारंवार तिथं हल्ले करून तिथलं जनजीवन विस्कळीत करत आहे आणि तिकडं जाणारी वाहनं आहेत जे ट्रान्सपोर्ट झालं म्हणतो ती तिथं आपण निर्यातीसाठी ज्या पद्धतीनं होत होती, ज्या वाहनांच्या पद्धतीनं ती वाहनं तिथं जाऊ शकत नाहीत, तेव्हा आज निर्यात होऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी ह्या काही सरकारनं आणलेल्या आहेत का? सरकारनं उडवलंय का? पाऊस काय सरकार पाडतो का? आणि तो पिकांचं नुकसान हो म्हणून पाडत असतो का? पण या सगळ्या गोष्टीची आपण काय करतो, दूषणं, रोष हे सरकारवर देतो. इथं म्हणेन की भारतीय जनता पार्टीचं सरकार 2014 साली केंद्रात आणि इथं महाराष्ट्रात आलं तेव्हापासून पण असं या आहे सरकारनं शेतकऱ्यांना केलेली मदत ऐकून घ्या. गणेशजी, असं आहे की नैसर्गिक आपत्ती सरकार आणत नाही, नैसर्गिक आपत्ती सरकार आणत नाही, जागतिक परिस्थिती सरकार आणत नाही, हे मान्य आहे. प्रश्न सरकार निर्माण करत नाही,
पण उत्तरं तर सरकारलाच द्यावी लागणार ना. हो, असं तर होणार नाही की उत्तर सरकार देणार नाही. असं तर होणार नाही की जे प्रश्न सरकारनं निर्माण केले त्याचीच उत्तरं सरकार देईल. असं कसं होईल? हाके साहेब, माझा प्रश्न आपल्याला आहे, आज निर्यात धोरण कोण ठरवतं? नाही, माझं शासन ऐकून घ्या. ठरवतं का नाही? नाही, माझं ऐकून घ्या प्लीज प्लीज. माझं म्हणणं नाही, ऐकून घ्या. तुमचं माझं ऐकून म्हणणं घेतो, पूर्ण होतं. परंतु जेव्हा- वास्तवावर जेव्हा- बोललं तर जेव्हा- आनंद जेव्हा वाटेल. महाराष्ट्रामध्ये अशी ऐका परिस्थिती ऐका, उद्भवली, तेव्हा हे आलेल्या जागतिक महाराष्ट्रातलं संकटाला भारतीय सगळ्यांनी जनता हातात पार्टीचं हात घालून सरकार तोंड द्यावं, या शेतकऱ्यांच्या भूमिकेची पाठीशी आम्ही उभं राहिलेलं अपेक्षा आहे. करत आहोत. ठीक आहे. परंतु एक मिनिट काकासाहेब आणि गणेशजी, तुम्हाला दोघांनाही विनंती करते, आपण भरत दिघोळेंचं म्हणणं ऐकून घेऊयात ना, कारण त्यांच्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांची व्यथा कोणी मांडू शकत नाही इथे. गणेशजी एक मिनिट, आपण भारत दिघोळेंकडनं ऐकून घेऊयात ना, त्यांना काय म्हणायचंय. तुम्ही जे म्हणणं मांडलं त्याच्यावर भारत दिघोळेंना काय म्हणायचं ते म्हणून. भारतजी बोला. यापूर्वीच्या सरकारने केलंय हे शेतकऱ्यांच्या गणेश आपले साहेब सांगतायत की सरकारला दुसरं केलं जात आहे किंवा सरकार याच्यात काय दोष आहे. मी सविस्तर आणि स्पष्टपणाने सांगतो. हा. 2019 मध्ये कांद्याला बाजारभाव वाढले. बाजारभाव वाढल्यानंतर सप्टेंबर 2019 मध्ये कांद्याची निर्यात बंदी केली. हम्म. ती निर्यात बंदी सलग 6 महिने होती. हो. 2 मार्च 2020 ला ती निर्यात बंदी उठवली. निर्यात बंदी उठवताना केंद्र सरकारने नोटिफिकेशन असं काढलं की 15 मार्च पासून 2020 सालाच्या 15 मार्च पासून कांद्याची निर्यात होईल. नोटिफिकेशन 2 तारखेला काढलं, मध्ये 14 दिवस कशाला घेतले? शेतकऱ्यांच्या दुर्दैवाने 22 मार्चला जनता कर्फ्यू लागला, 25 मार्च 2020 ला लॉकडाऊन लागलं आणि शेतकऱ्याचा कांदा अवघा 3 रुपये ते 8 रुपये दरात विकला गेला. पुढे जाऊन शेतकऱ्याच्या सुदैवानं पुन्हा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याचे, उन्हाळी कांद्याचे, चाळीस साठवलेल्या कांद्याचे भाव वाढले. या सरकारने कोरोना सारख्या महामारीमध्ये देशाचा जीडीपी ज्या शेतकऱ्यांनी शेतीमुळे टिकून राहिला त्या शेतकऱ्यांच्या कांद्याची पुन्हा 14 सप्टेंबर 2020 ला निर्यात बंदी केली कोरोनाच्या महामारीमध्ये. आणि ती निर्यात बंदी आम्ही एकदम प्रचंड ताकदीने आंदोलन केली. मग 31 डिसेंबर 2020 ला हटवली. या सरकारने पुन्हा कांद्याची निर्यात बंदी 7 मार्च 8 मार्च 7 डिसेंबर 8 डिसेंबर 2023 ला केली. कारण त्यावेळेस कांद्याचे दर वाढायला सुरुवात झाली होती. त्याच्या आधी 4 महिने त्यांनी पुन्हा कांद्याचं 40% निर्यात शुल्क लागू केलं ऑगस्ट 2023 मध्ये. पुन्हा कांद्याचं भाव वाढताय म्हणून यांनी एमईपी लावलं $850 कांद्यावरती. आणि 8 मार्चला कांद्याची निर्यात बंदी केली 2023 ला. का तर 2024 ला लोकसभेचं इलेक्शन होतं. कांदा देशातल्या ग्राहकांना स्वस्त किंवा फुकटात मिळालं पाहिजे आणि आम्हाला मतदान भेटलं पाहिजे हा त्यांनी स्वार्थी हेतू ठेवला. शेतकऱ्याला पायदळीत उडवलं आणि पुढे जाऊन ही निर्यात बंदी त्यांनी कधी हटवली? ज्या वेळेस कांद्याच्या पट्ट्यातील निवडणुकांचं मतदान जवळ आलं. असं 5 मे 4 मे 2024 ला निर्यात बंदी हटवली. दुर्दैवाने शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं. कारण निर्यात बंदी करण्याच्या 1 दिवस आधीपर्यंत आमचा शेतकऱ्यांचा कांदा 35 रुपये क्विंटल पासून 42 रुपये क्विंटल पर्यंत जात होता. यांनी सरकार निर्यात बंदी केली तर आमचा कांदा अवघ्या 8 दिवसामध्ये 15 दिवसामध्ये 1000 रुपये प्रति क्विंटलच्या खाली इतक्या निश्चंक दरावर आला. त्यावेळेस आमच्या एका शेतकऱ्याचं कमीत कमी 5-10 लाखाचं नुकसान झालं. आणि गणेश आफे साहेब सांगताय की शेतकऱ्याला सरकारला दोष नका देताय. तुम्ही आमचा हस्तक्षेप करून कांद्याचा बाजारभाव वेळोवेळी पाडला. मग जेव्हा आमच्या कांद्याचे बाजारभाव आता पडलेले आहे तुम्ही हस्तक्षेप करून आम्हाला भरपाई द्या किंवा आम्हाला त्याच्यातला दरातील फरक द्या. आता जास्त कांद्याला जर कमी भाव मिळतोय, जास्त शेतकऱ्यांचं नुकसान होतंय, तर मग शेतकऱ्यांना तुम्ही जास्त कांद्याची निर्यात कशी होईल किंवा सातत्याने तोट्यातल्या विकलेल्या कांद्याला तुम्ही अनुदान कसं देऊ शकाल हे निर्णय घ्या ना. बाकी आमची कांदा उत्पादक संघटना लाखो शेतकऱ्यांची जोडलेली संघटना, बिगर राजकीय संघटना आहे. आम्ही वेळप्रसंगी विरोधकांना हे विनंती करतो की तुम्ही आंदोलन करा, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहा. सत्ताधाऱ्यांना विनंती करते तुम्ही चांगले निर्णय घेतात, आम्ही त्याचं स्वागत करू, अभिनंदन करू. आणि चुकीचे निर्णय घेतले तर तुम्हाला त्याची मतदानाच्या माध्यमातून म्हणा किंवा वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून जावं विचारू, हा आमचा अधिकार आहे. तुम्ही जसे देशाचे नागरिक आहेत तसे आम्ही देशाचे नागरिक आहेत. आम्हाला काय राजकारण करायचं नाही, आम्हाला पाहिजे तो फक्त बाजारभाव, तोही किमान 3000 रुपये प्रति क्विंटलचा भाव. ठीक आहे. अजित नवलेजी, सरकार या सगळ्यासाठी जबाबदार नाहीये, हा दावा पटतो का? गणेश हाकेजी आमचे मित्र आहेत, परंतु ते अशा प्रकारे जर भूमिका घेणार असेल तर यापेक्षा दुर्दैव कोणतंच नाही. ज्या प्रकारची आता यादीच आपल्या समोर मांडण्यात आलेली आहे, ह्या सगळ्या वेळी सरकारने हस्तक्षेप केल्यामुळे शेतकऱ्यांना तोटा झाला, हे तर गणेश हाकेजी मान्य करणार आहे की नाही करणार आहे? दुसरी जी महत्वाची बाब आहे कांद्याच्या प्रश्नाबाबत, ती कांदा हा नाशवंत पदार्थ आहे आणि तो साठवता येत नाहीये, ही एक महत्वाची गोष्ट आहे. दीर्घकालीन उपाययोजना करण्याची जबाबदारी याबाबत कुणाची आहे? आज महाराष्ट्रामध्ये आपण जर सरासरी पकडलं तर 110 ते 130 लाख टन कांदा हा दरवर्षी जर तयार होतो
आपली इतक्या वर्षानंतरच्या प्रयत्नानंतर साठवण क्षमता हाके साहेब आपण किती निर्माण केली आहे? फक्त 15 लाख टन इतकाच कांदा आपण साठवू शकू, ही आपली साठवण क्षमता आहे महाराष्ट्राची. बरं, ही साठवण क्षमता सुद्धा अत्यंत प्राथमिक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 35 ते 40% नुकसान ह्या कांद्याच्या चाळींमध्ये आमचं होतं. अत्याधुनिक अशा प्रकारची जिथे नुकसान होणार नाही अशी साठवण क्षमता देशामध्ये आणि राज्यामध्ये आपण निर्माण करू शकलेलो नाहीये. हे जे काही अपयश आहे हे हाके साहेब कोणाचं आहे? आपण जरा आपल्या सरकारनेच घोषणा केली होती की आम्ही 7 लाख ज्या काही आपल्या चाळी आहेत त्याच्यामध्ये वाढ करू आणि 7.5 लाख चाळी या महाराष्ट्रामध्ये बांधल्या जातील. हे देवेंद्र फडणवीस साहेबांची ही घोषणा अजून कागदावर आहे. ती साठवण क्षमता आपण निर्माण करू शकलो नाही. याला कोण जबाबदार आहे? त्याच्यामुळे एकतर आयात निर्यातीचं धोरण आम्हाला मारतंय. 2 पैसे मिळायला लागले की आम्हाला खड्ड्यात घालायचं आणि ज्यावेळी आम्हाला मदत पाहिजे त्यावेळी आपलं हात वर करायचे. आणि दुसऱ्या बाजूला जी पायाभूत सुविधा आणि इन्व्हेस्टमेंट कांद्याच्या क्षेत्रात करायला पाहिजे ती चाळींच्या रूपानं, शीतगृहाच्या रूपानं करायची नाही. ठीक. हेच आम्ही मागतो आहे. राजकारण आम्हाला याच्यामध्ये करायचं नाही, पण साठवण क्षमता वाढवा. आम्हाला सस्टेनेबल अशा प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करून द्या. आणि दुसऱ्या बाजूला जसं हस्तक्षेप करून भाव पाडता तसंच ज्यावेळी आम्ही संकटात असतो त्यावेळी मदत करा. इतकी साधी गोष्ट आम्ही मागतोय हाके साहेब. मला वाटतं आपल्यासारख्या माणसांनी याचं समर्थन करायला पाहिजे आणि आपल्या सरकारला हे सांगायला पाहिजे की इथे जे काही हे लोक मागतायत त्याच्यामध्ये राजकारण नाही, अत्यंत नितळ काळजानं ह्या मागण्या करतायत. त्याला सकारात्मक प्रतिसाद अजितजी, द्या. आता त्यांच्याकडनं उत्तर घेऊयात. बोला गणेश हाकेजी. आता दोघांनी तुम्हाला प्रश्न उपस्थित केला आणि दोघेही अराजकीय आहेत, त्यामुळे मी राजकीय पक्षाचे प्रवक्ते त्यांना जरा थांबवते आणि तुम्हाला विचारते. आता या दोघांनी शेतकऱ्यांचे म्हणून जे मांडलेले प्रश्न आहेत त्याला काय उत्तर आहे? मी नवले साहेबांच्या आणि काकाजींच्या मी प्रश्नाला उत्तर देतो आणि मी तुम्हाला पुन्हा सांगतो की या शेतकऱ्यांची जर काळजी सरकारला नसती तर स्वतः आपण जेव्हा मी याच म्हणजे आपल्या एका माध्यमाच्या माध्यमातून बोललो तेव्हा मी सांगितलं होतं की माननीय देवेंद्रजींच्या कानावरती ह्या गोष्टी घालेन आणि शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रयत्न करेन. मी माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर माननीय मुख्यमंत्री स्वतः कृषी मंत्र्यांशी बोलले आणि कृषी मंत्र्यांना विनंती केल्यानंतर कृषी मंत्र्यांनी आपला 1535 असं रुपयाचा भाव देण्याचं जाहीर केलं आणि कांदा खरेदी करण्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलं होतं. याच्यावरतीही शेतकऱ्यांनी आंदोलन केली आणि शेतकऱ्यांनी याच्यावरती समाधान झालं नाही म्हणण्यापेक्षा ही परिस्थिती त्याच्यापेक्षा आणखी शेतकऱ्यांना मदत करावी या हेतूनं पुन्हा 1580 रुपये भाव म्हणजे त्यांना भावानं खरेदी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि पुन्हा त्याच्यावरती पुन्हा फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे असं सरकारच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा आज स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे माननीय आणि मुख्यमंत्री सुनेत्राताई हे स्वतः देशाचे सहकार मंत्री माननीय अमित शाह साहेबांना भेटले आणि महाराष्ट्रातली ही जी कांद्याची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांची परिस्थिती आहे ती त्यांच्याकडे विशद करून आपल्याला महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कांदा उत्पादक क्षेत्रांना मोठ्या प्रमाणात मदत करण्याची आवश्यकता आहे. आज 2 लाख टन मेट्रिक टन आपला कांदा खरेदी करण्याचं हे पूर्वी ठरलं होतं तर याच्यापेक्षा वाढून 10 लाख मेट्रिक टन प्रश्न असा आहे, हाके साहेब प्रश्न असा आहे की एकच सेकंद फक्त. प्रश्न असा आहे की हे सगळं करण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरण्याची वाट का पाहावी लागते? जर महाराष्ट्र हा कांद्याचा इतका मोठा उत्पादक राज्य असेल तर 2020 पासून आतापर्यंत ही सगळी परिस्थिती निर्यात धोरणाची होत असताना जी आता भारतजींनी मांडली तेव्हापासून का सरकारला असं एकदाही वाटलं नाही की या निर्यात धोरणामध्ये सातत्य ठेवा? महाराष्ट्र सरकार म्हणून केंद्र सरकारला हे का ठासून सांगावं असं वाटलं नाही? त्यासाठी प्रत्येक वेळेला शेतकऱ्याला रस्त्यावर येऊन आंदोलन का करावं लागतं? नाही बघा, जेव्हा जेव्हा महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस आपल्या म्हणजे वाणिज्य मंत्री माननीय पियुष गोयलशी बोललेले. तेव्हा निर्यात बंदी आपल्या जे निर्यातीवरती बंदी होती ती निर्यात बंदी उठवलेली आहे आणि कांद्याच्या संदर्भामध्ये आता परवा जे नुकसान झालेलं आहे त्याला अनुदान देण्याच्या मध्ये सुद्धा कांद्यांचा समावेश आहे. शेतकऱ्यांचं नुकसान कुठेही होऊ नये, शेतकऱ्यांना की म्हणजे ज्या पद्धतीनं आज आपत्ती येते कुठल्या पद्धतीची अशा आपत्तीला सामोरं जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहायचं हे सरकार आहे. आणि तुम्ही जर कधी तुलनात्मक खरं म्हणजे तुलना करण्याचं कारण नाही आहे मला, पण मी मुद्दाम
आज समोरचे आपले असलेले माननीय नवले साहेब आहेत, ते माझे मित्र आहेत, अत्यंत तळमळीने बोलत असतात. हे जरी खरे असलं तर केवळ सरकार वरती दोष देऊन आपल्याला हे मला भागणार नाही. यापूर्वी सुद्धा कांद्याच्या वरती प्रक्रिया करणारे उद्योग नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात उभे करावेत. त्याच्यासाठी MIDCतली जागा असेल, अर्थसहाय्य असेल, या सगळ्या गोष्टी देण्याचं या सरकारनं जाहीर केलं होतं. पण कुणीही मला- अशा पद्धतीचं राणे तिथं मॅडम, मला उद्योग मोठ्या थोडं- हो प्रमाणामध्ये देते कांदा तुम्हाला प्रक्रिया वेळ. करणारे बरं ठीक आहे आपले ठीक येत आहे. नाही. गणेशजी वेळ संपत आलेली आहे, त्यामुळे असं गणेशजी माझी वेळ अतिरिक्त संपत आलेली आहे. आणि हा मागणी बोला मागणी काकासाहेब मागणी बोला. वैचारिक गणेशजी वेळ गोंधळ संपत आलेली, झालेला त्यांना आहे. बोलू देत. बोला राकेश काकासाहेब. साहेबांचा वैचारिक गोंधळ झालेला आहे. पहिल्यांदा प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले की बाबा तुम्ही आमच्या शासनाला दुष्ण देऊ नका, आंतरराष्ट्रीय युद्ध ते काही शासनाच्या हातात आहे का, निर्यात धोरण काही शासनाच्या हातात आहे का. आणि दुसऱ्यांदा प्रतिक्रिया देताना म्हणाले की ती जेव्हा शासनाची जबाबदारी आहे म्हणून आम्ही दिल्लीला गेलो, आम्ही दिल्लीत अमित भाईंशी बोलतोय. हो, हो, नाही, मुळात नाही, राकेश साहेबांचा वैचारिक गोंधळ आहे. त्यांनी या नाही, ठिकाणी बिलकुल पहिल्यांदा नाही, सांगितलं बिलकुल गोंधळ पाहिजे नाही. या तुम्ही ज्या शेतकऱ्याची बाजू पद्धतीचे तुम्ही आरोप सत्ताधारी म्हणून तुम्ही करता, घेणार आहात का नाही. त्या- नंबर एक, आरोप आता मला तुम्ही बोलू केवळ द्या. सरकारवर आपली राकेश सामूहिक साहेब, मला कुठल्याही बोलू द्या. आपण गोष्टीचं ज्येष्ठ प्रवक्ते जेव्हा आहात, अशी मला बोलू परिस्थिती द्या. आपल्याकडे निर्माण मला बोलू होते द्या. तुम्ही राकेश बोला साहेब, बोला मला काकासाहेब सगळ्यांनी तुम्ही आपण बोला. बोला. हाकेची त्यांना पूर्ण करू देत. बाजू आता तुम्ही तुमचं घेणार ऐकलं आहात, त्यांनी, त्यांना किती बोलू घेणार देत. हा बोला. नंबर नंबर दोनच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीनं असे प्रश्न सोडवले राकेश पाहिजे. साहेब मला बोलू देताय का, ज्या पद्धतीनं या राज्यातला शेतकरी अडचणीत सापडलाय, राज्यात आंदोलनं चालू आहेत. आज 2 जिल्ह्यात तुम्ही म्हणजे नाशिक आणि जे अहिल्यानगरमध्ये भाव जाहीर करताय आणि उर्वरित महाराष्ट्रात काही कांदा उत्पादक नाहीत का. म्हणजे तुमचं धोरण काय चाललंय या शासनाचं, तुम्ही अतिशय ठीक आहे. स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. नंबर 3च्या बाबतीमध्ये आयात निर्यातीचं धोरण हे शासनानेच ठीक. ठरवलेलं आहे. ही आलेली शेतकऱ्यावरची आपत्ती हे शासनाचं अपयश आहे. ठीक आहे. पहिल्यांदा तुम्ही स्वीकार करा. काकासाहेब तुम्ही राकेश मुद्दे साहेब, उपस्थित तुम्ही केले शेतकऱ्याच्या तीनही मुद्दे विषयावर रास्त आहेत. राज्य तुम्ही करू उपस्थित केले नका. तीनही मुद्दे रास्त आहेत. शेतकऱ्यांच्या कांद्याचा भाव हा काय फक्त आता बाजारामध्ये कांदा एकत्रितपणे आलेला यामुळे पडलेला नाहीये, त्याला धोरणात्मक निर्णय जबाबदार आहेत असं ठामपणे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि धोरणं ही शासनाकडूनच ठरवली जातात, त्यामुळे ही धोरणं जोपर्यंत बदलली जात नाहीत तोपर्यंत कांद्याला भाव मिळणार नाही. पण या सगळ्या प्रश्नात ना एक गोष्ट ग्राहक म्हणून, नागरिक म्हणून आपणही ध्यानात घ्यायला पाहिजे की कांद्याचा भाव थोडासा वाढला की ओरड करून ते भाव कमी आणण्यासाठी प्रयत्न करणारे आपण नागरिक, जेव्हा शेतकरी त्याला कांद्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नाहीत तेव्हाही त्याच्याकडे तितक्या संवेदनशीलतेनं बघायला पाहिजे आणि सरकारला त्यासाठी सुद्धा जाब विचारला पाहिजे. ते जर आपण करत नसू तर नागरिक म्हणून, ग्राहक म्हणून आपण स्वार्थी बनतो आणि आपल्या स्वार्थी बनण्याची किंमत ही शेतकऱ्याला चुकती करावी लागते. पण किती काळ शेतकरी ही किंमत चुकती करणार, कारण एकदा शेतकऱ्यांनी ही किंमत चुकती करायची नाही असं म्हटलं तर तुम्ही आम्ही खाणार काय हा प्रश्न उपस्थित होईल. याचं भान फक्त ठेवूयात, म्हणजे महाराष्ट्रातल्या बळीराजाला आपण पिकवलेल्या पिकासाठी वारंवार रस्त्यावर येण्याची ही वेळ येणार नाही आणि अशा चर्चा वारंवार आपल्याला करण्याची वेळ येणार नाही. ती जर येऊन द्यायची नसेल तर प्रयत्न प्रत्येकाला करावे लागतील, फक्त सरकारला नाही, नागरिक म्हणून तुम्हाला मला सुद्धा. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात, सगळ्यांचे मनापासून आभार. लक्षवेधीमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.